साधूग्राम परिसरातील तब्बल 1700 विविध प्रजातींच्या झाडांवर महापालिका प्रशासनाने नोटिसा चिटकवल्याने पर्यावरण प्रेमींमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे। यातील काही झाडांची कत्तल, काहींचे पुनर्रोपण व काहींच्या फांद्यांची छाटणी केली जाणार आहे। या विरोधात नाशिक बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली असून समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे। दरम्यान महापालिकेने मात्र वस्तुस्थिती वेगळी असल्याचा दावा केलाय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात 1100 एकरवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे। साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जागा संपादित करण्याचे नियोजन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे। तपोवन परिसरात यापूर्वीच 54 एकर जागा संपादित केली आहे। या परिसरात साधूग्रामसाठी आरक्षण असल्याने परिसरात दाट झाडी आहे। निसर्गरम्य परिसर म्हणून हा परिसर ओळखला जातो। मात्र या जागेवरील सुमारे 1700 विविध प्रजातींचे वृक्ष तोडणे, पुनर्रोपण करणे, छाटणी आदींबाबत नोटीस देऊन हरकती व सूचना मागवल्या आहेत। श्री रामचंद्रांच्या वनवास काळात या ठिकाणी दंडकारण्य होते। पूर्वीच्या काळात दाट जंगलांचा भाग, वर्तमान स्थितीत या भागात काँक्रीटचे जंगल तयार झाले। परंतु सुदैवाने काही पुरातन झाडे आजही सुस्थितीत आहेत, त्यामुळे ती जतन करावी अशी वृक्षप्रेमींची मागणी आहे। प्रभू रामचंद्राच्या, सीतामाईच्या, हनुमंताच्या तपोभूमीमध्ये आपण आहोत। इथे ही साधू संतांची तपोभूमी आहे। इथे अनेकांनी इथे तप केलेलं आहे, ही वनराई आहे। आणि अशा या पुण्यभूमीमध्ये आज कुठेतरी महानगरपालिका 1700 झाडांवर हातोडा टाकू पाहत आहे। आणि म्हणून त्यांनी निकषही लावलेले आहेत। काय निकष लावले? तर 10 वर्षाची झाडं आम्ही तोडणार। अरे भाऊ, 10 वर्षाचं काय, 70 वर्षाचं काय? मर्डर आहे, खून आहे, त्याच्यावर तुम्ही कुऱ्हाड चालवणार आहात। आणि म्हणून हे चालणार नाही। नायर मॅडम म्हणते की ऑनलाईन घेणार नाही तक्रारी, परंतु ऑनलाईन तुम्हाला ठेके चालतात। ठेकेदारांसाठी ऑनलाईन मोकळी आहे, मग नागरिकांच्या तक्रारीसाठी ऑनलाईन तुम्हाला नाही। डिजिटल इंडिया पंतप्रधान सांगताय आणि नायर मॅडम तुम्ही कुठे चाललात? कोणत्या विश्वासात? आणि म्हणून हे शहर ही पुण्य नगरी आहे। इथे आमच्या आस्था आहे, तिथे आमच्या भावना आहेत, इथे आमच्या धर्माला ठेच लागणार आहे। आणि हा प्रत्येक झाड हे ऑक्सिजनचा सिलेंडर आहे। ह्या गावाचा ऑक्सिजन तुम्ही नष्ट करू पाहतायत। गाव गुदमरून जाईल, शहर गुदमरून जाईल। आणि म्हणून आज आम्हाला या हत्येचं पाप तुम्ही घेऊ नका। इथे सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल काढण्याचा अधिकार प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा नाही। आणि साधू संतांनी त्यांच्यासाठी कुठे नाही। साधू संत इथे जंगलातच राहिले होते आणि ते जंगलातूनच येणार आहे। कशासाठी त्यांना सिमेंट कॉन्क्रीटच्या कुट्या बांधताय तुम्ही? नाही चालणार आहे। आणि म्हणून आम्ही हे सहन करणार नाही, या शहरातला नागरिक सहन करणार नाही। या धर्मविरोधी अधर्म आम्ही तोडून टाकू, कारण अधर्मला प्रतिकार करणं हे प्रभू रामचंद्रांनीच आम्हाला शिकवलं। हे जे मारीच आलेले, या मारीचांना आता हुसकून देण्याची वेळ आलेली आहे।